तर रामराम पब्लिक, आज होतं देवी मातेचं विसर्जन आणि विसर्जनासाठी कोणचा बँड लावला चला तुम्हाला पुढे दाखवतो. तर दुपारच्या टायमाला निघला मी मंदिराकडे, कारण त्या तिथे बँडची गाडी आली होती आणि हा ब्लॉग 5 तारखेचा आहे आणि मी 10 तारखेला टाकतोय, कारण माझी थोडी तब्येत बरोबर नव्हती म्हणून. पोरांना माहित पडले की गावात बँड आला, मग काय सर्व पोरं आले ना बँडच्या गाडी पैसे वेळानं झाला. मग बँड चालून गाणं कोणचं लावलं ते तुम्ही एकदा आणि टेक्नॉलॉजी दादा सुरू करला डान्स शकुंतलाबाई गाण्यावर. आता आले होते आपण गावाच्या बाहेर करली गाडीला हायड्रॉलिक बघा केवढी मोठी गाडी दिसती, करती काय असं दाखवावं लागतं. पण आले होते आता गावामध्ये आपल्या बँडच्या गाडीला मारणं दुसऱ्या गल्लीमध्ये टन, आणि आपल्या सिंगर हर्षर भाऊन काय डायलॉग मारला तुम्ही एकदा तो पहिले ऐकूनच घ्या. गाडी पलटवून घे. नाही रे ते तुझी किंमत आता पूर्ण धोगाने आता आले होते आपण गावातल्या शेवटल्या स्टॉप पैसे म्हणजे पारापाशी. तर आपली बँडची गाडी करून दिली, त्या तिथे उभी त्यांना वाजवायला लावलं, मस्त पैकी आपण झाडाखाली बसून घेतलं. थोड्या वेळानं आवरला बँडचा कार्यक्रम, सर्व पोरांना टाकून घेतला ट्रॅक्टर मध्ये, वाल्याला करून दिलं मस्त पैकी ताटा. त्याच्यानंतर निघाले आम्ही धरणाकडे, कारण त्या तिथे आपल्याला माता राणीची मूर्तीचं विसर्जन करायचंय. आले धरणामध्ये आपल्या देवी मातेची शेवटली आरती या वर्षाची करून घेतली. त्याच्यानंतर आपल्या माता राणीला घेऊन चालले आपण पाण्यामध्ये विसर्जन करण्यासाठी. पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला आमच्या गावामधले 3 खतरनाक बँड संध्याकाळच्या टायमाचे. तर करून घ्या बरं का पटकन फॉलो.